म्हटलं तर तशी छोटी आहे, पण म्हटलं तर आत्ता स्टार प्रवाहावरती सगळ्यात सिनियर टीम आहे. सगळ्यात सिन्सिअर राघू आहे आमच्यात, कारण तिचं जे काय हे फर आहे ते खऱ्या अर्थाने भरपूर आहे. आमच्या अख्ख्या टीमचं ती एकटीच घेऊन आली असं म्हणायला हरकत. जरा जराशी खुले अबोली पुढे मनात दरवळते माझ्या गाव फुलांचे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुरू झालाय आणि सध्या रेड कार्पेटवर माझ्यासोबत आहे अबोली मालिकेची टीम. अबोली म्हणजे रंग असला तरी सुद्धा आता रंग वेगळा आहे सगळ्यांचा. थीम काय होती अबोली या मालिकेला आणि काय सांगाल लुक्स बद्दल? थीम आम्हाला कलर दिला होता ब्राऊन आणि त्याच्यावर फर एलिमेंट अशी आमची थीम होती. सो आम्ही सगळे असे ब्राऊनच्या शेडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दिसतोय आणि फर म्हणायला गेलं तर प्रत्येकाकडे एक वेगळं छोटं फर आहे. सो अशी आमची थीम होती. सचिन सर, बऱ्यापैकी मुली आहेत, तुम्ही दोनच सध्या इथे मुलं आहात. काय सांगाल, सगळ्या मुली कशा दिसत आहेत? सगळ्या मुली खूप छान दिसत आहेत, गोड दिसत आहेत. आणि आमची जी अबोलीची टीम आहे ही म्हटलं तर तशी छोटी आहे, पण म्हटलं तर आत्ता स्टार प्रवाहावरती सगळ्यात सिनियर टीम आहे. आणि 1000 एपिसोड, 1000 या मालिकेचे 1000 भाग आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि तीच या टीमची स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला जो कलर दिला होता तो होता ब्राऊन. सो आम्हाला फार वेळ मिळाला नाही एकमेकांशी फार कोऑर्डिनेशन करण्याचा, पण तरीही आम्हाला इथे सगळेजण सांगतात की तुम्ही सगळे खूप छान दिसत आहेत, तुमचा कलर खूप छान दिसत आहे. आणि स्पेशली या मुलींनी खूप मेहनत घेतली आहे त्यांचे कॉस्ट्यूम करायला. आम्ही त्या बाबतीत दोघंही जरा आळशी आहोत, मी आणि अनिल, पण त्यांनी आम्हाला अक्षरशः नाही सर तुम्ही केलं पाहिजे, दादा तुम्ही केलं पाहिजे, अनिल तू केलं पाहिजे. सो मी आणि अनिलनी आज सकाळी जाऊन आमचे कॉस्ट्यूम विकत घेतलेत. अशी आमची खूप धावाधाव झालेली आहे. पण या मुलींनी खरंच सगळ्यांनी, शिवांगी काय, गौरी काय, मनवा काय, आमचे राघू काय, सगळ्यांनी फार गोड त्यांचे ड्रेसेस डिझाईन केले. मयुरी, तुझ्याकडे येते, काय सांगशील? मालिकेत नुकतीच काही दिवसांपूर्वी एंट्री झाली आहे, तर लुक बद्दल काय सांगशील आणि मालिकेतला प्रवास कसा सुरू आहे? मालिकेतला प्रवास मस्त चालू आहे. मला खूप मजा येते ह्या सगळ्या टीमबरोबर. जसं दादा म्हणाला, सगळ्यात आत्ता पाहिलं तर स्टारवेचे सगळ्यात सिनियर कुटुंब आपण म्हणू शकतो आणि मला खूप छान वाटतंय. मला आनंद होतो या कुटुंबाचा भाग झाल्याबद्दल. आणि कॉस्ट्युमचं म्हणाल तर जसं होतं की ब्राऊन थीम होती, चॉकलेटी रंग विथ फरचं थोडंसं एलिमेंट. तर चॉकलेटी रंगासाठी आम्ही डिझाईन करून आपापल्या हिशोबाने कपडे घेतले आणि छान रिॲक्शन येतात, लोकांना आवडतात त्यांचे कपडे. सो या. कोमल, तू काय सांगशील? खूप सुंदर दिसते, साडी खूप छान आहे, साडीबद्दल काय सांगशील? थँक्यू. आणि छान वाटतंय मला. खरं तर नेहमीप्रमाणे मी साडीच नेसते, यावेळेला पण जरा ब्राऊनकडे जातोय कलर, तर अशी एक आहे माझी साडी. छान वाटतंय. क्लच फार लक्ष वेधून घेतोय. क्लचचं जर आज अवॉर्ड असेल तर ते राघूला मिळेल असं मला वाटतं. राघू सांग तुझा. तो ॲक्च्युली मी आत्ता लिटरली यायचं एक तासाभर आधी दुकानात जाऊन पटकन विकत घेतलाय. काहीतरी एक वेगळं, सगळं ब्राऊन तर आहे, फर आहे, हे म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून हे घेऊन आले. आणि सगळ्यात सिन्सिअर राघू आहे आमच्यात, कारण तिचं जे काय हे फर आहे ते खऱ्या अर्थाने भरपूर आहे. आमच्या अख्ख्या टीमचं ती एकटीच घेऊन आली असं म्हणायला हरकत. बरं, अबोली या मालिकेची टीम एकत्र सापडलीच आहे, तर एक रॅपिड फायर होऊन जाऊ देत. सो स्टार प्रवाह रिलेटेडच रॅपिड फायर आहे आणि पहिला प्रश्न असा आहे की स्टार प्रवाहावरती दुपारी लागणाऱ्या 2 मालिकांची नावं सांगायची. शुभविवाह आणि मुरांबा. ओके. लकी चार्म आणि राष्ट्रहित असं कोणतं स्टार प्रवाहावरचं कपल एकमेकांना हाक मारतं? थोडं तुझं थोडं माझं, म्हणजे शिवानी आणि त्याचं नाव समीर. दुपारी 7:30 वाजता स्टार प्रवाहावरती कोणती मालिका लागते? एनी गेसेस? घरोघरी मातीच्या चुली. हो, संध्याकाळी 7:30ला. 7:30ला गेस ठरलं तर मग लागते कधी 8:30ला ठरलं तर मग 7:30ला घरोघरी मातीच्या चुली आणि 8:15ला ठरलं तर मग. बरं, कोणत्या मालिकेच्या स्टार प्रवाहाच्या टायटल ट्रॅक तुम्हाला फार आवडतं किंवा जर तुमच्या मालिकेचं आवडत असेल तर मग ते गाऊन दाखवा. काय जरा जराशी खुले अबोली पुढे मनात दरवळते माझ्या गाव फुलांचे. फुलपाखरू हसते ओंजळीत स्वप्नांचे. अवचित कोणी यावे मी त्याचे जग फुलवावे. त्याने माझ्या पायीचे काटे वेचून घ्यावे.
जरा जरा शिकुले अबोली. चांगला प्रयत्न केलाय, पण स्टार प्रवाहावरती इतक्या मालिका आहेत, त्यातल्या कुठल्याही 5 मालिकांना तुम्हाला क्रमाने लावायचं. म्हणजे कशा क्रमाने? अबोली नाही, कोणताही आवडीनुसार तुम्ही करू शकता. सरांना अबोली. पहिले अबोली, ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलांनी, लग्नानंतर होईलच प्रेम आणि घरोघरी मातीच्या चुली. थँक्यू सो मच. फार वेळ घेत नाही, खूप सुंदर दिसतात. खरंच आहे, पुन्हा एकदा खरंच खूप सुंदर दिसतंय. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल, कारण 4 वर्ष झालं मालिकेला इतका चांगला काळ धरून ठेवलाय प्रेक्षकांना, तर जाता जाता काय सांगाल? एवढंच सांगेन की आजपर्यंत जेवढं प्रेक्षकांनी प्रेम करत आलेत अबोली या मालिकेवर, तसंच प्रेम या पुढे सुद्धा करत राहा. आणि फक्त अबोलीवरच नाही तर संपूर्ण स्टार प्रवाहाच्या सगळ्याच सिरियलवर करत राहा आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.